आज 12 मई 2025 शाम 7:30 बजे से 8 बजे तक ब्लैकआउट ऑब्जर्व करने की जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से जो हिदायत दी गई है, तो इस सिलसिले में हमें और एक्रॉस भटकल हमारे रोड्स पे बिल्कुल हमारे व्हीकल जो है उस वक्त सवारियाँ बिल्कुल जो है रोड पर न हो, और हमारे तमाम जो भटकल में पूरे भटकल में जो है ये भी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से ये भी हिदायत दी गई है कि वो इस दौरान 7:30 से 8 बजे तक आधे घंटे के लिए सिर्फ अपने घरों में ही जो कन्फाइंड है अपने घरों में ही रहें, घरों से बिल्कुल बाहर न निकलें, रोड पे कोई सवारी न हो। और इसीलिए हमारी यहाँ रहने वाले तमाम लोगों से हमारा आग्रह है, हमारी गुजारिश है कि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की तरफ से इस सिलसिले में आज जो ब्लैक आउट ऑब्जर्वेशन के सिलसिले में जो हिदायत दी गई हैं उसका मुकम्मल तौर पर पालन करें। विषय आमका समाव करता क्या चले काल न्यूज वगैरह भितर चले वो न्यूज शायद आलो तो क्या चले डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन तर्फे चले आज 12 मई 7:30 घंटा तकून 8 घंटे तक सगळे आमचे भटकल तालुका भितरले ब्लॅकआउट जातलो आणि असले वो ब्लॅकआउट असले जाला मग आम्ही तमाम मध्यस्थी लावतानी तर्फे समाज दरखास्त करता की हे टेमा असले आपले घरा भितर असले लाईटो ऑफ करून बेसूचे आणि कोणी असले बाजारा भितर गाडी या अंगडी भितर लाईटो चलून करून कोणी अंगडी वगैरे भितर वेपार वगैरे करनातून एका एक अर्धो घंटो जे कोणतो असले आमका सांगून गेला एका असले कामयाब करचे आम्ही कोशिश करचे त्यातून तमाम नौजवानाकडे तमाम अबुल्याकडे समाज सांगता करला रात्री 7:30 घंटा मग कोणी रोडावर येऊन जे 7:30 तकून 8 घंटे सर 7:30 तकून 8 घंटे सर कोणी रोडावर येऊन जे इल्ला एक इमर्जन्सी काही कोणती चीज मामला काय झालं तरी ते असले आम्ही तंजीमेतर्फे आम्ही असले अवेअर असले तुमका कोणते असले काही जो इमदाद करते असलो त्याच नॉर्मली कोणतो मामला असले बाजारा भितर रोडा पर हायवे पर होटला भितर कोणते इकडे वचना करून एक अर्धो कोणतो असले जे कोणतो आमका सांगून गेला याच्यावर समोर अमल करू का ताजबाजूले आम्ही तमाम माणसाकडे तमाम खास करून आमचे इमाम साहेब जे कोण असले मिसगदार नाव सोडतात त्यांच्याकडे दरखास्त करतात ते नसले मगरिबे या तिबरा नाव जे हो ऐलान करून आपल्या तर्फे त्यातले 7:30 घंटा तक 8 घंटे तक कोणी बाहेर होऊन आणि आपली घरची लाईटो असले समूह बंद करून दोन काम सांगला तुम्ही तो ऐलान करा आणि आमको उम्मीद आहे की इंशाल्लाह तंजीमे तर्फे जे कोणी तुमचा आवाज करून तुम्ही याच्यावर अमल करतील इंशाल्लाह।